तर मित्रांनो, स्वागत आहे पवन करंडे या ब्लॉग्स या चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग खूपच मस्त आणि खूपच सुंदर, कारण की आजच्या ब्लॉगमधून मी माझा कंपनीचा रुटीन दाखवणार आहे की मी कंपनीमध्ये कधी निघतो, कसं जातो, कुठून जातो आणि माझी कंपनी एक्साईड कंपनी कुठे आहे. तर आपल्याला पहिलेच झाला आहे उशीर. तर आज आहे मला फर्स्ट शिफ्ट असते 7 ते 3. तर मला कमीत कमी सकाळी 5:30ला उठवावं लागतं, आंघोळ वगैरे करून निघावं लागतं. तर आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काल रात्रभर पाऊस आला, पावसामुळे लाईट नव्हती तर गरम पाणी पण नव्हतं. तर मस्त शेगडीवर गरम पाणी तापवलं आणि इन्व्हर्टर होतं तर ते पण संपलं होतं यूज करू आणि मोबाईल पण चार्ज नव्हता. कसं ऑन केलं आणि मोबाईल 45% केला 1%वरून. तर आता वाजले 6:35. तर अभिषेक भाऊचा मी त्याला आधीच फोन करून सांगितलं की मला फोन करू नको, माझा मोबाईल स्विच ऑफ होणार आहे, लाईट नाही, इन्व्हर्टर संपलं आहे. तर आता निघू आपण घरून. इथंच थांबलो तर 7 इथंच वाजतील. तर चला आपण आपली गाडी घेऊ आणि तुम्हाला सगळा रूट दाखवतो, अभिषेक भाऊचं घर पण आणि कंपनीचा रूट. इकडं आपली बाईक. तर मित्रांनो, आता 6:37 झाले. तर माझ्या घरापासून निघाल्यानंतर अभिषेक भाऊचं घर 1 किलोमीटरवरती आहे. तर हा बघू शकता रोड. माझ्या घरून निघाल्यानंतर 1 किलोमीटर आपल्याला सरळ यायचं आहे. सरळ आल्यानंतर आपण देहरेगाव म्हणजे आमचं गाव आहे, त्या गावाच्या स्टँडवर येतो. तर स्टँडवर आल्यानंतर आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. चला, घर पण दाखवतो आणि तो बसला असेल घराच्या बाहेर वाट बघत. तर बघू त्याला पण. चला, आता आपण सरळ आलोय, 1 किलोमीटरच्या आसपास आलो असेल. आता इथून सरळ जाऊन इकडे वळायचंय. चला, तर आपण वळालोय मित्रांनो आणि हा अभिषेक भाऊचा रोड आहे घरी जाण्याचा. म्हणजे हा काय रोड असा नसतो, तो रोड आता पावसामुळे असा झाला आहे. आणि आता आपण इकडं वावलं आणि इकडं बघा कुत्र बघा, वा 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 वा. हे बघा, इकडं वाढायचं आहे अभिषेक भाऊच्या घराकडे आणि इकडं अभिषेक भाऊचं आहे घर. हे घर अभिषेक भाऊचं. तर मित्रांनो, निघालोय अभिषेकच्या घरून. हे बघा अभिषेक आणि अभिषेकचं असं मला वाटतं थोडंसं दुखतंय पावसा पाण्यामुळं. तर हे बघा, आता आपण स्टँडवर आलोय परत. तर आता आपल्याला झाला आहे उशीर, कारण की 20 मिनिटात जाणं म्हणजे आपल्याला 50+ गाडी चालवावं लागत. तेव्हा आपण 20 मिनिटात 16-17 किलोमीटर जाऊ. तर आता स्टँडवरून निघालोय. स्टँडवरून आपल्याला आता सरळ रोड आहे कंपनीपर्यंत 15 ते 16 किलोमीटर चालायचे सरळ. आणि मग तिथून पुढे आपण जाऊ दुधडेरी चौकातून आडवणी चौकातून मग तुम्हाला सगळा रोड दाखवतो. तर आता चला डायरेक्ट जाऊ आपण आडवणी चौकात आणि थोडे तुम्हाला रोडचे खड्डे दाखवतो आणि पाणी दाखवतो. चला. तर मित्रांनो आता आपण आलोय आडवणी चौकामध्ये. हे बघू शकता, आडवणी चौकात आल्यानंतर आपल्याला इकडे टर्न घ्यायचा आहे. बघू शकता, इकडे टर्न घेतल्यानंतर पूर्ण आता जे एक्साईडचे कामगार आहे तेच टोटल आपल्याला इथून दिसत आहेत. तर इकडे टर्न घेतल्यानंतर आपल्याला 500 ते 600 मीटरवर सरळ जायचंय. सरळ गेल्यानंतर हे बघा, इकडं पोलीस स्टेशन पण आहे. तर इथून सरळ गेलं का सरळ जायचंय. सरळ गेल्यानंतर आपल्याला एक ITI कॉलेज लागते. हे बघा, आता हे बघा, हे पण एक साईडचा मुलगा एक चाललाय. हे बघा, इथं एक टपरी आहे मस्त, म्हणजे सर्व काही भेटतं. तर इथून इकडं वळायचं आहे. इकडं वळल्यानंतर इथेच लगेच आपल्याला जे अहिल्यानगरच्या MIDC मधलं ITI कॉलेज आहे, ते इथं ITI कॉलेज आहे.
ITI कॉलेजमधून सरळ आपल्याला जायचं आहे आता 1 किलोमीटर गेल्यानंतर आपलं एक साईडचं जे 2 नंबरचं गेट आहे ते लागतं आणि त्याच्याच 100 मीटर पुढे गेलं तर इकडं 2 नंबर गेट आहे आणि पुढे 1 नंबर गेट आहे. आम्ही 2 नंबर गेटने जातो. हे बघा पूर्ण आता एवढे एक साईडचे कामगार आहेत ते दिसत आहेत या रोडला सकाळ सकाळी. आता 6:55 झाले असतील किंवा प्लस पण झाले असतील. हे बघा आता हे एक साईड हे तुम्हाला शर्ट दिसलं का गाडीवर बघा 5 नंबर. तर हे एक साईडचा शर्ट आहे. आम्ही काही शर्ट का नाही घालत कारण की ते आमचा समोर फाटलाय आणि निळा पडलाय. हे बघा बस म्हणून आता मुलं उतरले. आता मी गाडी लावतो पार्किंगला. तर मित्रांनो आपण एक्साइड गेटच्या समोर आलोय आणि रिजेक्शन डिपार्टमेंट आणि बारकोड डिपार्टमेंट जे दोघं सांभाळतात. एक जगदाळे आणि बर्डे हे दोघं पण येत आहेत. तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर एक 5 मिनिटात ते येत आहेत. तर आपण 5 मिनिटं त्यांचा वेट करू. ते बोलले की आडवणी चौकात आहे, दूध डेअरी चौकात. तर ते येत आहेत. तर आपण त्यांची वाट बघू आणि मगच कंपनीत जाऊ. कंपनीत तर काही ब्लॉग शूट नाही करणार मी. कंपनीच्या बाहेर आल्यावर तुम्हाला कंपनीत काय घडलं काय नाही सर्व काही सांगेल. आणि आता त्यांची वाट बघू. थोडंसं आपण लेट जाऊ आतमध्ये आणि मग येताना पण लेट येऊ. मित्रांनो हे पब्लिक बघू शकता. ही जी नाईट शिपवाली होती ती सुटलेली आहे आणि काही इन पण करत आहे नाही का, जे आत्ता सध्या फर्स्ट शिपला जात आहेत ते. आणि काही फर्स्ट शिपवाली येत आहेत पण. हे बघा बस आहे पलीकडं ही GAT वालीची आहे बस. आणि अजून आपले बर्डे पाटील ते येत नाही. तर आपले उमेश आणि वरपे हे दोघं जण आलेले आहेत बघू शकता. हे पुढचा जो गाडीवरचा बसलेला आहे तो बारकोडचा आहे आणि मागचा जो आहे तो रिजेक्शनचा आहे. तर अजून जे मेन दोघं जण आहेत ते दाखवायचे तुम्हाला, ते येऊ राहिलेत. तर बघू आता कधी येत आहेत. आता टाईम झालाय खूप. 7 वाजून 8-9 मिनटं झालेत पण ते काय अजून आले नाही आहेत. तर मित्रांनो हे बघू शकता हा उमेश आहे. उमेश भाऊ आलेला आहे आणि जो आपला वरपे तो येऊ राहिलाय. हे बघा खूप हुशार मुलगा आहे हा. खूप म्हणजे खूपच. तुम्हाला काही बोलायचंय का? मी एक साईड विषयी ब्लॉग बनवतोय. आणि हे बघा मागून वरपे आलाय. ह्यो बारकोडला आहे आणि ह्यो रिजेक्शनला. आणि जे मेन 2 शूटर आहेत ते काही येत नाही अजून. बघू शकता उमेश भाऊ काहीतरी बोलण्याची कोशिश करतोय. थांब ना हरा, इथे एकदम निसर्गरम्य वातावरण तयार सकाळ सकाळी उठून बळच कामाला येण्यात वेगळीच मजा आहे. 14,000 पगार पण किती खुशी हरा तू. तर मित्रांनो बघू शकता जगदाळे आणि बर्डे 7 वाजून 10 मिनिटं झाले. दोघं पण आलेत आणि उमेश म्हणतोय बर्डेने आंघोळ नाही केली. जगन तरी कुठे केली असं म्हणतो. म्हणजे जगदाळेन तरी कुठे केली. हे बघा हे रिजेक्शनचे मालक, हे बिना आंघोळीचे वाढले उमेदवार बघा. हे रिजेक्शनचे मालक आणि तिकडे बारकोडचे मालक आतमध्ये गेलेत. काय म्हणता रिजेक्शनचे मालक? चला. तर मित्रांनो रिजेक्शनचे मालक आलेले बघू आपलं बारकोडचे मालक आलेले बघू शकता. आता 7 वाजून 10 मिनिटं झालेत. तर आता आपण आतमध्ये जाऊ. तुम्हाला सर्व जण मुलं दाखवले. आता लय उशीर झालाय. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ. कंपनी सुटल्यावर भेटू. तर मित्रांनो आलोय कंपनीच्या बाहेर. 3:15 झाले बघू शकता. आपल्यासोबत उमेश आणि वरपे खूप आनंदी काम करून आनंदी आहे. घरी जाऊन अजून काम करायचं अजून आनंद वाटतो. अजून आनंद. तर बर्डे आणि जगदाळे गेला. तर आता अभिषेक गाडी आणायला गेलाय आणि यांची मी गाडी चावी घेतली. तर उमेश भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आजचा तुमचा कामाचा अनुभव आणि तुमच्या कंपनी विषयीचा अनुभव? तर 365 दिवस तेच अनुभव आहे, तेच काम आहे. काय अनुभव नवीन सांगायचं? त्यात तुम्ही आमच्या गाडी चावी घेतली. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे, RC बुक आहे, सगळे डॉक्युमेंट आहे. तर तुम्ही चावी घेतली. बरोबर तुमची चावी झाला. तुम्ही पण जा आता. तुम्हाला लांब जायचं आणि आम्ही पण निघू. तर हे असा आमचा होता कंपनीचा रूट आणि असा होता ब्लॉग. तर चला आता आपण निघू. तर कसा वाटला ब्लॉग? आणि थोडं मित्रांनो जाताना पण तुम्हाला दाखवतो. हे बघा आम्ही गाडी चालवतोय. आम्ही चालू गाडी. तर
आजचा विषय काय झाला मित्रांनो माहिती आहे का, आज कंपनीमध्ये काम 9 तास होतं बरं का. अभिषेकला तर पश्चिमला काम असलं नाही का, अभिषेकला असतं पश्चिमला काम, सेकंड नाईटला नसतं. तर मला पश्चिमला काम होतं. तर मी किती तास काम केलं असं जर का सांगितलं तर मग उपयोग नाही नाही का. म्हणजे जर का साहेब ब्लॉग आहेच आतमध्ये, त्यांनी जर का ब्लॉग बघितला ते बोलते तू डायरेक्ट असं सांगतोय मी एवढं तास काम केलं तेवढं तास काम केलं, ते सांगणं बरोबर नाही. त्यांनी माझे एल लागू शकतात. तर ते नाही सांगत. मी काम केलं मित्रांनो, खूप काम केलं. टार्गेटपेक्षा पण समजा टार्गेट जर का असेल 16 ते 17 तर मी त्याच्यापेक्षा 1000 मीटर जास्त असं समजा उदाहरण दिलं तुम्हाला एक. म्हणजे जर का 50 टार्गेट असेल तर मी तिथे 120 बॅटरी मारले आहेत. तर म्हणजे काम केलं आहे असं नाही. आता परत पोलीस स्टेशन चौकातून चाललो आहे आपण बाहेर. हे बघा आता आपण जाणार खरी. इथून आपल्याला जायचंय खोपेश्वरला. काय जायचंय कारण की आज आहे सोमवार, आज मला आहे उपास. हे बघा हे पोलीस स्टेशन आज आहे उपास. तर अभिषेक, मी आणि समर्थ खूप दिवसाचा प्लॅन चालू आहे आमचा की आम्हाला खोपेश्वरला जायचंय. तर आज पाऊस पण नाहीये आणि आज खोपेश्वरला आपण जाणार आहे. आणि आज आपल्या सौरभ भाऊचा बर्थडे, म्हणजे सौरभ करंडे माझा भाऊ, म्हणजे करंडेचाच देऊ. तर त्याचा आहे बर्थडे. तर आपण जाणार आहे. तो पण मी ब्लॉग आज शूट करणार आहे. तो उद्या किंवा परवा सोडेलच. तर हा कसा वाटला ब्लॉग माझा प्रवास कंपनीचा. तर असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बाय बाय. तर मित्रांनो ब्लॉग एंड करणार होतो, पण काय झालं आमच्या गावामध्ये देहरे गावामध्ये आल्यानंतर पाऊस लागलाय आणि 10 मिनिटासाठी, म्हणजे 10 मिनिटाच्या आताच आमचं घर आहे. तर 10 मिनिटासाठी रेनकोट घालायला परवडणार नाही. थोडा पाऊस आलाय बघा, तुम्ही ओढलं झालो पुढून ओढलं झालो. आणि हे बघा रोड काय पाऊस पण आमच्या नेमकी. ती मी इंस्टाग्रामला रील सोडली बघा, फक्त कॉल देऊन जातो पाऊस कसं चालू आहे इथं. फक्त येतोय आणि लगेच जातोय. मग